राहुल खूपच गर्विष्ठ माणूस होता. गरिबांना आपल्याजवळ भटकून सुद्धा देत नव्हता. एक दिवस रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले तेव्हा एक 8 वर्षाची मुलगी आपल्या 3 वर्षाच्या भावाचा हात पकडून आली आणि राहुलला म्हणाली, साहेब, हे पेन खरेदी करा, माझा भाऊ कालपासून उपाशी आहे. राहुलने शिवी देत तिच्याकडे 50 रुपये फेकले आणि तिथून निघून गेला. तो गाडीतून घरी आला, पण गाडीच्या मागचा गोंधळ ऐकून त्याचा जीवच निघून गेला. कारण ती मुलगी तर, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपड्यांना आपले घाण हात लावायची? पूर्ण घर राहुलच्या आवाजामुळे हादरलं होतं. सगळे नोकर-चाकर घाबरले होते. ती 16 वर्षाची मोलकरीण त्याच्या मळालेल्या शर्टला उचलून धुण्यासाठी घेऊन जातच होती की अचानक राहुल बाथरूममधून बाहेर आला होता. ती मुलगी तर घाबरून ओरडलीच होती. राहुल तिला म्हणाला, माझ्या शर्टला हात लावायची तुझी लायकी तरी आहे का? शर्टला हात लावला तर लावला, वरून माझा आवडता शर्ट जमिनीवर फेकून दिला. मम्मी, तुला किती वेळा सांगितलं आहे की माझी कामं तू स्वतः करत जा. असल्या घाणेरड्या भिकाऱ्यांना, माझ्या कपड्यांना, माझ्या वस्तूंना हात लावून देऊ नकोस. आधी तिने आपल्या घाण हातांनी माझ्या शर्टला स्पर्श केला आणि त्याच घाण हातांनी माझ्या शर्टला जमिनीवर पाडले. ती 16 वर्षाची मोलकरीण तर भीतीने रडायलाच लागली होती. तेव्हाच तिथे राहुलची मम्मी सुद्धा आली होती. जेव्हा आपल्या मुलाला अशा प्रकारे रागात पाहिले तेव्हा त्या राहुलला समजवायला लागल्या की बाळा, मीच तिला सांगितले होते. परंतु राहुलचा राग मात्र शांत होत नव्हता. त्याला तर स्वतःचे डोके फोडून घ्यावे असेच वाटत होते. पुढच्या क्षणी त्याने आपल्या त्या शर्टला तिथेच आग लावली आणि म्हणायला लागला, जर आज नंतर तुझ्याशिवाय माझ्या वस्तूंना कोणी हात लावला तर शपथ घेऊन सांगतो की मी हे घर सोडून निघून जाईल. जरा तिचे हात तर बघ किती मळालेले आहेत. असं वाटतंय की कितीतरी आठवडे तिने हातच धुतले नसतील. सुवर्णाताई तर आपले डोके पकडून खालीच बसल्या होत्या. पूर्ण खोलीत शर्ट जळाल्याचा वास येत होता. राहुल तिथून बडबड करत बाहेर निघून गेला होता. 16 वर्षाची ती निरागस मोलकरीण एका बाजूला बसून रडत होती. घाबरत घाबरत सुवर्णाताईंकडे आली आणि म्हणाली, मॅडम, मला माफ करा. मी तर तेच करत होते जे तुम्ही मला सांगितले होते. मला कुठे माहिती होते की छोट्या साहेबांना एवढा राग येईल. सुवर्णाताई आपल्या मुलाच्या स्वभावापासून अगदी वेगळ्या होत्या. त्या मोलकरीणच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, तू चिंता करू नकोस. फक्त हा कचरा गोळा कर आणि बाहेर फेकून दे. इथून पुढे राहुलच्या खोलीत पाय ठेवायची गरज नाही. सुवर्णाताई आपलं डोकं पकडून अजूनही तिथेच बसल्या होत्या. शेवटी त्या कसं काय आपल्या हट्टी मुलाला सुधारू शकत होत्या? लहानपणी केलेल्या प्रेमामुळे, लाडामुळे तो जास्तच बिघडला होता. त्याला जास्तच गर्व आणि ॲटिट्यूड होता. आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत उठणे बसणे जसे काय त्याच्या बापाकडूनच शिकला होता. आईचे तर त्याच्यात कोणतेच गुण आले नव्हते. गरिबांना तर आपल्या पायाची धूळ समजत होता. माहिती नाही पुढे जाऊन त्याच्यासोबत काय होणार होते. सुवर्णाताई आपल्या मुलासाठी देवाजवळ प्रार्थना करत असायच्या. आत्तासुद्धा राहुल रागात ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून त्याच्यासोबत मॉलमध्ये गेला होता. तो त्याच ब्रँडचा शर्ट घेऊन घरी परत आला होता आणि यावेळेस आपल्या मम्मीच्या हातात देऊन म्हणाला की मला हा शर्ट प्रेस करून दे. हे ऐकून त्याच्या मम्मीने त्याच्याकडे एक नजर टाकली. त्यावेळेला त्याच्यासोबत वाद घालणे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं होतं. जेव्हा सुवर्णाताईंनी त्याचा शर्ट प्रेस करून दिला तेव्हा तो घरातून बाहेर निघून गेला होता. सुवर्णाताई आपल्या मुलाची कामं स्वतःच करायची, पण कधीकधी नोकरांना खूप कमी वेळा त्याच्या रूममध्ये पाठवायची. राहुल लहानपणापासूनच खूपच हुशार होता. अजून त्याचे शिक्षण चालू होते, पण यासोबतच त्याने आपला बिझनेससुद्धा सांभाळायला चालू केले होते. कंपनीमध्ये तो स्वतःची ओळख निर्माण करायला लागला होता. जुलैचा महिना होता आणि आज गरमीसुद्धा जरा जास्तच होती. ऑफिसवरून गाडीपर्यंत असणारा रस्ता त्याने खूप मुश्किलने पार केला होता. एक गार्ड त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा होता. थोडी जास्त गरमी होती की ती आता त्याला सहनच होत नव्हती. तो पटकन जाऊन आपल्या गाडीत बसला आणि गाडी चालू करून तिथून पळवली. गाडीमध्ये जेव्हा AC ऑन झाला तेव्हा त्याच्या मनाला शांती भेटली होती. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तो त्याच्या घरी पोहोचणार होता. आज तर सूर्य आग ओकत होता. तो आपल्याच धुंदीत गुणगुणत रस्त्यावरून जात होता की त्याच वेळेस सिग्नलच्या जवळ एक ॲक्सिडेंट झाला. मोटरसायकल आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता. मोटरसायकलवाला खूपच जखमी झाला होता आणि त्यामुळे तिथे येणाऱ्या सगळ्या गाड्या जाम झाल्या होत्या.
लोक गाडीतून बाहेर निघून ते दृश्य बघत होते आणि जखमी माणसाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकले होते आणि ट्रकमधली सामानाची पोती जमिनीवर पडली होती. तो रस्ताच ब्लॉक झाला होता. लोक ती पोती उचलून ट्रकमध्ये ठेवत होते म्हणजे लवकरात लवकर रस्ता क्लिअर होऊ शकेल. पण राहुलने तर एकदा सुद्धा गाडीतून खाली उतरून हे दृश्य बघितले नव्हते. उलट त्याला आजपर्यंत वाट पाहण्याची सवयच कुठे होती. त्याने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मागे सुद्धा गाड्यांची खूप मोठी लांब लाईन लागली होती. तो तर मध्येच फसला होता. गाडी जर स्टार्ट राहिली असती तर AC सुद्धा चालू राहिला असता, पण अचानक गाडीने खडखड आवाज केला आणि त्यासोबतच बंद झाली. कदाचित गाडीमधले पाणी संपले होते. राहुलला तर या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा नव्हती. त्याने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न खूप केला, पण गाडी स्टार्टच झाली नाही. AC सुद्धा बंद झाला होता आणि 10 मिनिट नंतर त्याच्यावर गरमीने हमला केला होता. राहुलला आपला श्वास कोंडतोय की काय असे जाणवायला लागले होते. तो रागात समोरच्या ट्रकवाल्याला शिव्या द्यायला लागला होता, कारण त्याच्यामुळे त्याला इतकी गरमी सहन करावी लागत होती. त्याला जर शक्य असते तर तो उडून घरी पोहोचला असता. बाहेरचे लकलकते ऊन आणि धूर सोडणाऱ्या गाड्या, त्यामुळे त्याच्या गाडीच्या काचांवर धूळ पडत होती. तरीसुद्धा श्वास घेण्यासाठी आणि ताजी हवा खाण्यासाठी त्याने गाडीच्या काचा खाली केल्या होत्या. बाहेरून त्याच्या तोंडावर मारणारी गरम हवा त्याला सहनच होत नव्हती. तो सुद्धा असाच बसून आसपासचे दृश्य बघून परिस्थितीचा शिकार झाला होता. त्याच वेळेला जेव्हा दुरून एक 8 वर्षाची मुलगी त्याच्या गाडीजवळ यायला लागली, तेव्हा राहुलने तर त्या मुलीला अगदी इग्नोर केले होते. ती मुलगी आपल्याबरोबर 3 वर्षाच्या भावाचा हात पकडून राहुलच्या गाडीजवळ येत होती. आपल्याच धुंदीत स्टेअरिंगवर हात ठेवून कपाळावर घामाच्या धारा पुसताना तो समोरच्या मिररमध्ये बघत होता की त्या मुलीने त्याच्या गाडीच्या खिडकीवर आपल्या बोटाने टिचकी वाजवली. लगेचच राहुल ते वळून त्या बाजूला पाहिले तर समोर तीच 8 वर्षाची मुलगी उभी होती, जिचे केस मातीने भरले होते. असे वाटत होते की तिने कधीच आंघोळ केली नसेल. तिचे तोंड घाण होते, कपडे सुद्धा फाटलेले होते आणि मळालेले होते आणि तिच्यासोबत तिचा भाऊ सुद्धा होता. तो सुद्धा तिच्यासारखाच होता. कॉलर फाटलेली होती. पायात त्याने आपल्या वयापेक्षा मोठी चप्पल घातली होती, जी तुटलेली होती. ती चप्पल कदाचित त्याच्याच बहिणीची वाटत होती. त्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती. ती सारखी सारखी आपले पाय त्या गरम तापलेल्या रस्त्यावरून उचलत होती आणि एकमेकांवर ठेवत होती. या उन्हामुळे तर रोडवर आग निघत होती. तिने आपल्या हातात एक बॉक्स पकडला होता, जो तिने आपल्या भावाच्या डोक्यावर ठेवला होता, कारण की त्याचा उन्हापासून बचाव होऊ शकेल. ती मुलगी म्हणायला लागली, साहेब, हे पेन खरेदी करा ना. एक पेन 5 रुपयाचा आहे. राहुलने जेव्हा त्या घाण झालेल्या मुलीला स्वतःबरोबर बोलताना बघितले तर पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. म्हणायला लागला, माझ्या गाडीपासून दूर हो. हात कसा काय लावला तू माझ्या गाडीला? तुझे हात बघ किती घाण आहेत. दूर हो माझ्या गाडीपासून. जा इथून निघून. राहुलच्या नजरेत आपल्यासाठी एवढी घृणा, द्वेष, तिरस्कार पाहून ती मुलगी हैराण झाली होती. लगेचच आपल्या भावाचा हात पकडून त्याच्या गाडीपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली. म्हणायला लागली, साहेब, तुमच्या गाडीपासून दूर झाले आहे. आता तरी माझ्याजवळून हे पेन खरेदी करा. माझा भाऊ काल रात्रीपासून उपाशी आहे. त्याने काहीच खाल्ले नाही. उपाशी राहिल्यामुळे त्याची तब्येत सुद्धा खराब व्हायला लागली आहे. जर तुम्ही हे पेन खरेदी केले तर मी माझ्या भावाला खाऊ खरेदी करून देईल. त्या मुलीच्या डोळ्यात खूपच उदासी होती, जी राहुलसारख्या लोकांना जाणवू शकत नव्हती. राहुल रागात तिच्या हातातल्या पेनांकडे बघत म्हणाला, मी या पेनांचे काय करू? जा दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांचे डोके खा. माझं डोकं खराब करू नकोस. मला हे पेन खरेदी करायचे नाहीत. तरीसुद्धा ती मुलगी जेव्हा पुन्हा पुन्हा हट्ट करायला लागली, तेव्हा राहुलने आपल्या गाडीचा दरवाजा रागात उघडला. तेव्हा तो दरवाजा त्या मुलीच्या पोटाला लागला होता. ती आपल्या भावासोबत रोडवर पडली होती. राहुल रागात गाडीतून बाहेर निघाला आणि आपल्या वॉलेटमधून 50 रुपये काढून त्या मुलीवर फेकून दिले. म्हणायला लागला, हे पकड आणि परत माझं डोकं खराब करू नकोस. या ट्रॅफिक जाम आणि गरमीमुळे पहिलाच माझा पारा हाय झाला आहे. असे नको व्हायला की मी तुला रागात माझ्या गाडीखाली चेंगरून टाकेल. अरे समजतेस काय तू स्वतःला? प्रेमाने समजून सांगितलेलं कळत नाही का? जेव्हा म्हटलं आहे की हे पेन मला नाही पाहिजे, तरीसुद्धा पुन्हा पुन्हा आपले तोंड का वाजवतेस? राहुलने ते 50 रुपये तिथेच फेकले होते. ती मुलगी रडत होती की हैराण झाली होती. राहुलने पाहण्याचे कष्टसुद्धा उचलले नाही. त्याने गाडी चालू केली आणि बंद झालेली गाडी चालूही झाली. तोपर्यंत रोडसुद्धा मोकळा झाला होता.
त्या मुलीला तिथे सोडून तो आपल्या घराच्या दिशेने रवाना झाला होता. त्याने आपली गाडी घरापर्यंत आणलीच होती की जशी त्याची गाडी घराच्या बाहेर थांबली तेव्हा त्याला मागून गोंधळ झाल्याचा आवाज आला. त्याने पटकन पाठीमागे वळून पाहिले. ही श्रीमंतांची कॉलनी होती. इथे राहणारे सगळेच लोक श्रीमंतच होते. राहुलने जेव्हा पाहिले तेव्हा एक 11 ते 12 वर्षाचा मुलगा आणि मुलगी रोडवर बसून रडत होते, ओरडत होते, आपल्या आई वडिलांना बोलवत होते. त्यांच्यासमोरच रोडवर एक मांजरीचे पिल्लू होते जे राहुलच्या गाडीने उडवले होते. त्या मांजराच्या पिल्लाचे दोन्हीही पाय तुटलेले होते. मांजरीच्या पिल्लामध्ये अजूनही जीव बाकी होता. ती मुलगी कदाचित त्या मांजरीच्या पिल्लावर प्रेम करत होती. रडत रडत राहुल जवळ आली. तिचे हात रक्ताने भरले होते. आपले रक्ताने भरलेले हात राहुलच्या कपड्यांवर मारले होते. त्याला धक्का देऊन ती म्हणायला लागली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या पिल्लूला मारण्याची? तुम्हाला दिसले नाही का माझं पिल्लू रोडवर होतं? तुमच्यामुळे माझ्या या पिल्लाची ही हालत झाली आहे. देव करो तुम्हाला सुद्धा असंच कोणाच्या तरी गाडीखाली आणू दे आणि तुमचे सुद्धा दोन्ही पाय असंच तुटून जाऊ दे जसे तुम्ही माझ्या मांजरीच्या पिल्लासोबत केले आहे. हे त्या मुलीचे शब्द ऐकून राहुलला थोडीफार जी लाज वाटत होती ती सुद्धा लगेच संपून गेली होती. त्याच क्षणी त्या मुलांचे आईवडील देखील तिथे आले होते. राहुलने रागाच्या भरात त्या मुलीचे तोंड दाबले आणि तिला म्हणाला की मी अजूनपर्यंत शांत होतो, पण तुझा तर डांबरटपणा वाढतच चालला आहे. जे हाल मी तुझ्या मांजरीच्या पिल्लाचे केले आहे तुझे सुद्धा तसेच करेन. तुला सुद्धा माझ्या गाडीच्या खाली चेंगरून टाकेल, समजलीस? या अशुभ मांजरीच्या पिल्लासाठी तू माझ्यासोबत डांबरटपणा करशील का? राहुल एवढे बोलून त्या मुलीला ढकलून आपल्या घरामध्ये निघून गेला होता. जेव्हा सुवर्णताईंना माहिती पडले तेव्हा त्यांनी लगेच आपल्या मुलावरून पैसे उतरून गरिबांना वाटून टाकले होते आणि 100 गरीब लोकांना जेवणही दिले होते. त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, हे काय केलंस तू? गाडी लक्षपूर्वक चालवायला हवी होती ना. मुक्या जनावराला मारणे म्हणजे काय माहिती आहे का? देवाच्या दारात क्षमा नाही. पण राहुलला तर या सर्व गोष्टींचा फरकच कुठे पडत होता. तो तर दिवसेंदिवस अजूनच गर्विष्ठ होत चालला होता. त्याला फक्त आणि फक्त आपले श्रीमंती आणि पैशांशी मतलब होते. त्याचा गरिबांच्या बाबतीत तिरस्कार अजूनच वाढत चालला होता. त्याच्या मनात प्रेम फक्त स्वतःसाठीच होते. त्या दिवशी जेव्हा तो रात्री झोपण्यासाठी बेडवर पडला तेव्हा खूप थकलेला होता. त्याचे आपल्या पप्पांसोबत सुद्धा काही वेळापूर्वी भांडण झाले होते की तुझ्यामुळे मिस्टर देशमुख यांनी मला खडे बोल सुनावले, माझा अपमान केला, कारण तू त्यांच्या लहान मुलीला का मारलेस? अरे लहान मुलांसोबत तुझे असे वागणे तुला तरी पटते का? पण आपल्या बापाला असेच बोलताना सोडून तो आपल्या रूममध्ये येऊन झोपण्यासाठी बेडवर पडला होता. झोपेमुळे त्याचे डोळे आता लाल झाले होते. जसे त्याने आपले डोळे झोपण्यासाठी बंद केले तेव्हा अचानक तीच 8 वर्षाची मुलगी त्याच्या नजरेसमोर आली, जी खूपच वाईट परिस्थितीत होती. पण तरीही ती पेन विकत होती. तिने भीक मागितली नव्हती, उलट आपल्या जवळचे पेन ती विकत होती. जसा राहुल डोळे बंद करत होता ती मुलगी पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होती की साहेब, हे पेन विकत घ्या ना, माझा भाऊ खूप उपाशी आहे. तुम्ही जर हे पेन विकत घेतले तर मी त्याला पोटभर जेवण भरवू शकेल. माझा भाऊ खरंच खूप उपाशी आहे. हे शब्द ऐकताच राहुलने पुन्हा डोळे खाडकन उघडले होते. रात्रीचे 1 वाजले होते. एसी चालू होता तरी सुद्धा त्याचे शरीर घामाने भिजले होते. पाण्याचे 2 ग्लास प्यायल्यानंतरही तो पुन्हा एकदा बेडवर पडला, पण झोप तर त्याच्या डोळ्यांपासून खूपच दूर होती. कानामध्ये पुन्हा पुन्हा त्या मांजरीच्या पिल्लाचे ओरडणे घुमत होते किंवा त्या 8 वर्षाच्या मुलीचा आवाज जी त्याच्याजवळ पेन विकण्यासाठी आली होती. त्याची संपूर्ण रात्र अशीच अवस्थेमध्ये निघून गेली होती. सकाळी सकाळी जेव्हा राहुल रूममधून बाहेर आला तर त्याचे लाल डोळे पाहून सुवर्णताई काळजीत पडल्या. म्हणायला लागल्या की हे डोळे एवढे कसे लाल झाले आहेत? रात्रभर झोप आली नाही का? राहुल तर झोप न झाल्यामुळे अजूनच चिडचिडा झाला होता. आपल्या आईसोबत सुद्धा तो भांडण करायला लागला होता. म्हणाला की हे काय लहान मुलांसारखी प्रत्येक वेळेला मला प्रश्न विचारत असतेस? कोणी मला या घरात शांतीत राहून देणार आहे की नाही? मला काहीच नाही झाले, मी अगदी ठीक आहे. त्याने नाश्तासुद्धा आज थोडाच केला होता आणि मग अशाच खराब अवतारात आपला मोबाईल आणि कारची चावी घेऊन बाहेर पडला होता. ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा त्याने नकार दिला होता. पप्पांना म्हणाला होता
की आज माझे मन फक्त इकडे तिकडे फिरण्यासाठी होत आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये माझी वाट पाहू नका. बापाने आधीसुद्धा कधीच त्याच्यावर बळजबरी केली नव्हती, त्यामुळे आतासुद्धा त्याला मोकळे सोडले होते. तो पूर्ण दिवस असाच इकडे तिकडे फिरत राहिला. पण एक विचित्र अस्वस्थता त्याच्या मनाला जाणवत होती. भूकही त्याला खूपच लागली होती. जेवण करण्यासाठी तो आपल्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेला, पण जेवण पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा तो मुलगा त्याच्या डोळ्यांसमोर आला, जो आपल्या बहिणीचा हात पकडून उभा होता, ज्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. खूप लाचारीने, काहीतरी आशेने तो त्याला बघत होता. एकदा पुन्हा ते दृश्य आठवल्यानंतर राहुल अस्वस्थ झाला होता. मनातल्या मनात म्हणत होता की 50 रुपये तर फेकून आलो होतो, ते पैसे घेऊन काही ना काही त्या दोघांनी खाल्ले देखील असेल. असेच मी गरीब बेसहारा लोकांना रोजच बघत असतो, जे अशा प्रकारची नाटकी करून श्रीमंत लोकांकडून पैसे काढून घेत असतात. मग शेवटी हे दोघेही पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर का येतात? माझ्या डोक्यातून ते दोघे का नाही जात? हा विचार करून राहुल जेवण न करताच तिथून बाहेर पडला होता. भूक तर त्याची पळूनच गेली होती. कारण नसताना रोडवर फिरल्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे केस विखुरलेले होते. कॉलरचे बटन सुद्धा उघडे होते. सुवर्णाताई आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून हैराण झाल्या होत्या. काही दिवसांपासून त्या आपल्या मुलाच्या वागण्या बोलण्याकडे नोट करत होत्या. त्या राहुलला म्हणाल्या, बाळा, ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? कुठे त्यांचा मुलगा, जो आपल्या केसांना थोडासुद्धा खराब होऊन देत नव्हता, शर्ट थोडा चुरगळलेला असला तर घरात वादळ येण्याबरोबरच होते. मग आज आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून सुवर्णाताई घाबरल्या होत्या, काळजीत पडल्या होत्या. त्या आपल्या मुलाजवळ आल्या आणि त्याला म्हणायला लागल्या की जा, आज जाऊन कपडे चेंज करून ये. पण राहुल तर तिथे सोफ्यावर आडवा पडला होता. म्हणायला लागला, नाही, मी असाच ठीक आहे. तो विचित्र विचारात हरवला होता. कुठेच त्याला शांती भेटत नव्हती. सुवर्णाताईंनी त्याला विचारले, पण राहुलने त्यांना काहीच सांगितले नाही. फक्त हेच म्हणाला की झोप नाही म्हणून डोकं खूप दुखत आहे. जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा विचित्र विचित्र आवाज ऐकायला येतात. मला नीट झोपून सुद्धा देत नाही, त्यामुळे मला आरामसुद्धा करता येत नाही. काही खायला गेलो तर डोकं फिरायला लागते आणि खाण्यापासून मन उठते. अशा प्रकारच्या गोल गोल गोष्टी करून राहुल तिथून निघून गेला होता. सुवर्णाताई दिवसेंदिवस आपल्या मुलाची अवस्था पाहून काळजीत राहू लागल्या होत्या. त्या रात्री तर हद्दच झाली. राहुलच्या खोलीतूनच अचानक ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. सुवर्णाताई आणि त्यांचे पती आपल्या खोलीत झोपले होते. जेव्हा राहुलच्या खोलीतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकून ते दोघेही त्याच्या खोलीत पळत गेले होते. बेडवर झोपून राहुल ओरडत किंचाळत होता. म्हणत होता की मला मरायचे नाही, सोडा माझ्या पायांना, माझ्या पायांना गाडीखाली चिरडू नका, मला अपंग व्हायचे नाही, प्लीज माझ्यावर हा अन्याय करू नका. राहुल तर झोपेतून जागा झाला होता, पण अशा विचित्र विचित्र गोष्टी बडबडत होता. घाबरत म्हणाला की माझ्या पायांमध्ये जीव राहिला नाही, या लोकांनी माझ्या पायांना कापले आहे. मम्मी, मला त्या मुलीचा शाप लागला आहे. मी तिच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाला मारले होते आणि आता माझे पाय ती कापत आहे. ते मांजराचे पिल्लू मेल्यानंतर सुद्धा आपल्या तुटलेल्या पायांसोबत अगदी जिवंत होऊन बसले आहे आणि मलाच पाहत होते ग. झोपेतच राहुल आपल्या मम्मीसोबत माहिती नाही काय बडबड करत होता. त्याच्या मम्मीने त्याला पाणी पाजले, पण त्याला उलटी आली होती. पाण्याचा घोटसुद्धा त्याच्या गळ्याखाली उतरत नव्हता. खाणेपिणे तर तसेही त्याने अगदी कमीच केले होते. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून सुवर्णाताई त्याची नजर काढायला लागल्या. शेवटी आपल्या मुलाला झाले तरी काय आहे? पण हळूहळू राहुलला कदाचित जाणवू लागले होते की सगळं काही त्याच्यासोबत यासाठी होत आहे की कारण त्याने 2 गरीब बहीण भावाची मदत केली नव्हती. ती त्याच्याजवळ पेन विकायला आली होती. जर त्याची इच्छा असती तर तो पेनाची पूर्ण फॅक्टरी विकत घेऊ शकला असता. काय झाले असते जर तो त्या दोघांसोबत आरामात बोलला असता, पेन खरेदी करून त्यांना पैसे दिले असते, तर कदाचित आज जे होत आहे ते झाले नसते. आणि मग नंतर ती निरागस मुलगी, जिच्या मांजरीचे पिल्लू त्याने आपल्या कारने उडवले होते. सगळ्यात अगोदर राहुल मार्केटमध्ये गेला आणि तिथून त्याने एक सुंदर पांढऱ्या रंगाचे मांजराचे पिल्लू विकत घेतले आणि त्याला पिंजऱ्यात बंद करून त्या मुलीच्या घराबाहेर आला होता.
राहुलसारख्या माणसाला आपल्या घराच्या बाहेर पाहून त्या मुलीची आई काळजीत पडली होती. स्वतः बाहेर आली आणि राहुलसोबत खूप कडक आवाजात म्हणायला लागली, इथे का आला आहेस? काय काम आहे तुझं? परंतु राहुलने घरामध्ये येण्याची परमिशन मागितली. ती मुलगी तिथेच उभी होती जिने राहुलला शाप दिला होता. आता सुद्धा आपल्या मांजरीच्या पिल्लाच्या आठवणीमध्ये रडत होती. राहुल तिच्याजवळ गेला आणि तिला घेऊन सोफ्यावर बसला. तिच्याकडे माफी मागितली आणि आपल्या हातातला मांजरीच्या पिल्लाचा पिंजरा त्या मुलीला दिला. ती मुलगी आधी तर राहुलला रागात बघत होती. जसा तो पिंजरा उघडला आणि त्यातले मांजरीचे पिल्लू पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती. ती मांजरीचे पिल्लू आपल्या हातात घेऊन थँक्यू राहुलला म्हणायला लागली होती. मनातल्या मनात कुठे ना कुठे राहुलसुद्धा देवासमोर शर्मिंदा होता की त्याच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस मांजरीच्या पिल्लूचा जीव निघून गेला होता. असो, तो त्या घरातून बाहेर निघून आला होता. आता त्याचे पुढचे लक्ष तोच सिग्नल होता जिथे ते दोन्ही बहीण भाऊ त्याला भेटले होते. 2 आठवडे झाले होते राहुल रोजच तिथे जात होता आणि तिथे गाडी फिरवत होता. आसपासच्या लोकांजवळ सुद्धा त्या 2 बहीण भावांबद्दल विचारपूस करत राहायचा, पण कोणालाच त्यांच्याबद्दल माहिती नव्हते. राहुलची तर पर्सनॅलिटी अगदी बदलून गेली होती. नाही तो नोकरांवर ओरडत होता आणि नाही त्याच्यात कोणत्याही प्रकारचा गर्विष्ठपणा आणि नाही त्याच्यात कोणता ॲटिट्यूड राहिला होता. पुन्हा पुन्हा तो त्या सिग्नलवर जाऊन त्या 2 बहीण भावांना शोधत राहायचा आणि जेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितले की ते दोघे पेन विकणारे बहीण भाऊ अमुक तमुक वस्तीमध्ये राहत आहे, तेव्हा राहुल त्या वस्तीमध्ये आपली गाडी घेऊन आला होता. पण त्या वस्तीचे रस्ते खूपच लहान होते. त्याची गाडी जाऊ शकत नव्हती. त्याने गाडी एका बाजूला लावली आणि पायी चालत पुढे जाऊ लागला. तिथे खूप सारी मुलं होती जी खेळत होती. त्याची गाडी पाहून त्याच्या गाडीच्या आसपास जमा होऊ लागली होती. तिथे एका कोपऱ्यात छोट्याशा झोपडीत ते दोघे बहीण भाऊ त्याला दिसले होते, ज्यांचे आईवडील देवाघरी गेले होते. त्यांची आई मुलाला जन्म देताना हे जग सोडून निघून गेली होती आणि त्या अगोदर त्यांचा बापसुद्धा देवाघरी गेला होता. फक्त दोघेच बहीण भाऊ होते. ती मुलगी पेन विकून इमानदारीने पैसे कमवत होती. राहुलला बघून तर ती पहिल्यांदा घाबरली, परंतु पुढच्या क्षणी म्हणायला लागली, साहेब 2 मिनिटं इथंच थांबा, मी आलेच. ती पळत पळत जाऊन आपल्या झोपडीत परत गेली होती आणि एका पिशवीतून 50 रुपयाची नोट काढून बाहेर आली होती. ती 50 रुपयाची नोट तिने राहुलला दिली आणि म्हणाली, साहेब मी भीक घेत नाही. माझ्या आईने मला सांगितले आहे की भीक मागून खाल्लेलं चांगलं नसतं. देव भीक मागणाऱ्यांवर खूप नाराज असतो. त्या दिवशी तुमच्या गाडीचा खूप पाठलाग केला, तुम्हाला खूप शोधले, पण तुमचे घर मिळाले नाही. हे पैसे तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. त्या मुलीचे बोलणे ऐकून राहुलचे डोळे अश्रूंनी भरले होते. तो तर शर्मिंदा झाला होता. त्याने ते 50 रुपये आपल्या हातात घेतले आणि पाहायला लागला की किती स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारी ती मुलगी होती. भीक घेत नव्हती. जर तिला हवे असते तर तिने त्या पैशांनी खाऊ विकत घेऊन आपल्या भावाला दिला असता. राहुलचा अपमान करून सुद्धा ती किती आरामात त्याच्यासोबत हसून बोलत होती. राहुल तिथेच आपल्या गुडघ्यांवर बसला आणि त्या मुलीला हात जोडून म्हणायला लागला की मी त्या दिवशी जे केले त्यावर खूप शर्मिंदा आहे. त्या दिवशी तुझ्यासोबत मी खूपच वाईट वागलो होतो. जर शक्य असेल तर मला तुझा मामा समजून माफ कर. ती एक निरागस मुलगी होती. तिचे मन साफ होते. तिने लगेच राहुलला माफसुद्धा केले आणि पुन्हा एकदा आपले पेन घेऊन आली होती आणि राहुलला म्हणायला लागली, तुम्हाला आज पेन हवे आहेत का? त्यावेळेस तिच्याजवळ 20 पेन होते, ज्याचे 100 रुपये होत होते. राहुलने सगळे पेन विकत घेतले आणि तिला 100 रुपये दिले तेव्हा ती खूपच खुश झाली होती आणि राहुलला धन्यवाद करायला लागली. दोघेही बहीण भाऊ खूपच खुश झाले होते. तेव्हा राहुलच्या मनात जी अस्वस्थता होती तिचे आता शांतीत रूपांतर झाले होते. आज त्याला भूक लागली होती आणि त्याने पोट भरून जेवण केले होते. आजच्या रात्री तो शांतीने झोपू शकला होता. आज त्याला कोणताच रडण्याचा आवाज आला नव्हता. परंतु आता फक्त इतकेच नाही तर त्याला अजूनही काहीतरी करण्याची इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी तो परत तिकडे गेला आणि त्या दोन्ही बहीण भावाला आपल्या आईवडिलांनी उभारलेल्या अनाथ आश्रममध्ये घेऊन आला, जिथे ते दोघेही फक्त पोट भरून जेवत नव्हते तर त्यांचे स्कूलचे ॲडमिशनसुद्धा करून दिले होते.
सुवर्णाताई तर हे सगळं बघून हैराण झाल्या होत्या. म्हणत होत्या, देवाने माझ्या मुलाला खरा रस्ता दाखवला. जे झाले होते ते चांगलेच झाले होते. त्या खुश होत्या की आपला मुलगा सुधारला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा, या कथेतून तुम्ही कोणता बोध घेतला? तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.